ओके. चलो 1 मिनिट हां. चलो. नमस्कार. माझा आवाज येतोय मुलांनो? मी माझा स्क्रीन ऑन करते जेणेकरून आपण ज्या गोष्टी सुरू आहेत त्या जरा बघू शकतो. चला, मागच्या वेळेला जेव्हा आपण भेटलो होतो, आपण आपला दुसरा धडा म्हणजे आपल्या पुस्तकातला बायोचा म्हणजे जीवशास्त्राचा दुसरा धडा, हेल्थ आणि डिसीज म्हणजेच की रोग आणि आपलं स्वास्थ्य आणि रोग असा जो धडा आहे. हेल्थ आणि अनेक प्रकारचे रोग. त्यातले कोणते कोणते रोग कोणत्या कोणत्या माध्यमांमधनं होतात. काही काही रोग जे जन्मतः असतात किंवा काही रोग जे आपल्या शरीरातल्या काही मिसफंक्शनमुळे होतात. जसे की आपण बघितलं होतं डायबिटीज असेल किंवा कॅन्सर असेल. तर अशा अनेक आजारांबद्दलची डिटेल माहिती आपण मागच्या वेळेला घेतली होती. आज आपण आपला बायोचा पुढचा धडा सुरू करतोय, जो की आहे प्रदूषण. खूप मस्त, छान, सोपा आणि आपल्या माहितीतला विषय आहे. ज्याच्यामुळे आपलं आयुष्य प्रभावित होतं आणि ही गोष्ट आपण कळत नकळतपणे हातभार लावून वाढवत असतो. आपल्या आजूबाजूला जिथे जिथे आपण राहतो अनेक प्रकारची प्रदूषणं असतात आणि त्यातलं काही काही प्रदूषण निर्माण करण्याचं कामही आपण करतो. तर ह्या प्रदूषणाला चांगलं जास्त व्यवस्थित विज्ञानाच्या भाषेत समजून घेऊया आणि प्रदूषण कमी करण्याची गरज काय आहे, प्रदूषण कशामुळे होतं, प्रदूषण रोखण्याकरताचे प्रतिबंध करण्याचे उपाय कोणते असू शकतात आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. म्हणजे सरकारी व्यवस्थेने हे करावं, तिथे काम करणाऱ्या लोकांनी ते करावं, घरातल्या लोकांनी हे करावं, हे आपण नाही बोलायचं. मी काय करू शकतो, मी इयत्ता 8वी मध्ये आहे, माझ्या लेवलला असलेल्या गोष्टी मी काय करू शकतो जेणेकरून माझ्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये, माझ्या पर्यावरणामध्ये प्रदूषण कमी होईल. ह्याच्यासाठी मी काय करायचं हे बघण्यासाठी आपण ह्या धड्यामध्ये सगळ्यात शेवटी जरा विचार करूया, थोडं विचार मंथन करू, जेणेकरून आपल्या लेवलला आपण ह्या समस्येचं उत्तर कसं शोधू शकतो ह्याच्यावरती सुद्धा आपलं एक डिस्कशन होईल. चला, आपण धडा सुरू करूया. पोल्युशन अँड इट्स टाइप्स हा आहे आपला धडा. नवा कोरा, छान, मस्त, सुंदर. कारण विषय जरी प्रदूषण असला तरी चित्र तर सुंदरच आहे. बऱ्याच भरपूर गोष्टी इथे चित्रामध्ये दिसतात बघा. काय काय दिसतंय जरा विचारपूर्वक बघितलं तर काही कंपनीज दिसत आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणतात त्याला, कारखाने. तिथे काहीतरी काहीतरी कचरा जळलाय, काहीतरी बनलंय आणि त्याच्या धुराचे लोटच्या लोट वर चाललेत बघा. ह्या चित्रामध्ये एक चांगली गोष्ट पण इथे पवनचक्की लावली. पवनचक्की म्हणजे निसर्गातला हवेचा वापर करून चालणारं एक सिस्टीम असतं. तर त्याच्यामधनं ऊर्जा निर्मिती होते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पवनचक्कीतनं बनते. हा एक अक्षय ऊर्जा स्रोत आहे. हवेचा वापर करून आपण स्वतःसाठी जर ऊर्जा निर्मिती करू शकत असू, इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकत असू, तर ही किती चांगली गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये ही एक चांगली गोष्ट आहे चित्रामध्ये. पण हे जरा धुळीचे लोट बघा बरं. अशा पद्धतीने प्रचंड वेगवेगळ्या वायूंना जाळल्यामुळे जे काही प्रदूषण निर्माण होतं त्याचा परिणाम सगळ्या 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 पर्यावरणावरती होत असतो. जैविक घटकांवर पण होतो, अजैविक घटकांवर होतो. म्हणजे ऑल बायोटिक फॅक्टर्स अँड ऑल अबायोटिक फॅक्टर्स ऑल्सो गेट अफेक्टेड ड्यू टू पोल्युशन. अँड दिस इज नथिंग बट एअर पोल्युशन. Likewise, there is water pollution, there is soil pollution, there is e-pollution, म्हणजे e-wastage, which is created, which is not degraded. And it lies on the earth for thousands of years, कारण प्लास्टिक डिग्रेड होतच नाही. अशा पद्धतीने जे काही पोल्युशन क्रिएट होत जातं आणि याचा परिणाम आपल्या सगळ्यांवरती होतो, तो काय आहे, कसा आहे, हे समजून घेण्याचा हा धडा आहे. सो इट्स ऑल अबाउट पोल्युशन. Pollution and its types. So, pollution is the presence of undesirable substances or contaminants in the environment that can have harmful effects on living organisms and the ecosystem. Ecosystem is the well-known term to us. आपल्याला माहिती आहे की इकोसिस्टीम मध्ये काय असतं. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या बायोटिक अबायोटिक फॅक्टर्समुळे आपली इकोसिस्टीम बनते. सो इकोसिस्टीम इज डिफरंट एट डिफरंट प्लेसेस. पाण्यामधली वेगळी, जमिनीवरची वेगळी, वाळवंटातली वेगळी, बर्फातली वेगळी. व्हेअरएव्हर यू गो यू विल हॅव अ स्पेशल इकोसिस्टीम स्टेइंग इन दॅट पर्टिक्युलर एरिया. तर त्या इकोसिस्टीम मधल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना हार्म करणारं काहीतरी एन्व्हायरमेंटमध्ये येतं आणि ते सगळं डिस्टर्ब करून टाकतं. त्याला आपण म्हणतो पोल्युशन. इट इज द प्रेझन्स ऑफ अनडिझायरेबल सबस्टन्सेस. आता आम्ही इथं राहतो, आमच्या आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे, छान डोंगर आहेत, मस्त मोकळी हवा आहे. पण कुठेतरी
नको असलेली जी काही औषधं असतात ना, ती जाळण्याची एक काहीतरी जागा आहे. तिकडे ती औषधं जाळली की सगळीकडे तो धूर 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 पसरतो. म्हणजे वर्षभरामध्ये इतकं प्रदूषण शून्य असतं, जेव्हा ती औषधं जाळतात सगळीकडे ते औषधांचे विचित्र वास आणि ते सगळं विचित्र असे एक प्रकारचे आपण काय म्हणतो पोल्युशन जाणवतं, आपल्या नाकाला जळजळ होते, डोळ्यांना जळजळ होतं, कारण की ते हवेमधनं सगळीकडे पसरतं आणि त्याला कंट्रोल करणारं सिस्टीमच नाहीये. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने प्लास्टिक जाळतात, थर्मोकॉल जाळतात, काय काय नको असलेले सगळे पदार्थ जाळून टाकतात. पण ह्या ज्वलनातनं हवेमध्ये कितीतरी हार्मफुल वायू तयार होतात, गॅसेस तयार होतात, ते सगळीकडे पसरतात. ते आपल्याच नाकातोंडातनं, आपल्या श्वासातनं आपल्या शरीरामध्ये जातात. नॉट जस्ट वी, बट अदर ॲनिमल्स टू. प्लांट्स ऑल्सो गेट अफेक्टेड बाय इट. एखाद्या पोल्युटेड एरिया मधल्या तुम्ही प्लांट्सना बघा, त्यांच्या पानांना बघा, त्यांच्या फळांना बघा, त्यांच्या फुलांना बघा. प्लांट्स टेक कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर अँड वॉटर फ्रॉम द सॉइल. ते त्यांचे बिचारे सर्व्हाइव्ह करतात, ते स्वतःला अडॅप्ट करतात, तिथे राहतात. बट स्टील यू लुक ॲट द सेम प्लांट इन द फ्रेश एरिया अँड लुक ॲट द डिफरन्स ऑफ दॅट. हवेच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे की त्याच्यामध्ये असलेले वायूंचं प्रमाण, त्या वायूंच्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे की ते जे एअर एक्सचेंज करतात ना, गॅस एक्सचेंज करतात पानांमधनं, स्टोमॅटामधनं, त्याच्यावर होणारा इम्पॅक्ट. सो प्रदूषित एरियामध्ये असलेली झाडं, त्यांची पानं आणि फ्रेश छान क्लायमेटमध्ये असलेल्या झाडांची पानं, ह्या दोनही गोष्टी पण आपण बघायला पाहिजे. म्हणजेच पोल्युशन अफेक्ट्स एव्हरीबडी, ऑल लिव्हिंग थिंग्स. नाव एअर पोल्युशन अँड इट्स कॉजेस. सगळ्यात पहिले फॉसिल फ्युएल्स, बर्निंग ऑफ कोल, ऑइल अँड नॅचरल गॅस. आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या एन नंबर ऑफ व्हेकल्सना चालवण्याकरता फॉसिल फ्युएल्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल किंवा ते CNG. आपल्याकडे असलेला पेट्रोलियम गॅस जो आपण LPG सिलेंडर वापरतो, तो हे सगळं व्हॉट इज इट? इट हॅज कम फ्रॉम द फॉसिल फ्युएल्स. तर त्या पेट्रोल डिझेलला बर्न केल्यामुळे हवेमध्ये जे काही CO2, CO अशा पद्धतीचे गॅसेस रिलीज होतात, त्याच्यातनं काय होतं, बर्निंग या प्रोसेसमध्ये कार्बन बर्न होतो आणि तो हवेमध्ये पसरतो. व्हेकल्सचा जो काही धूर असतो, व्हेकल एमिशन, दुसरा मुद्दा आहेच बघा, व्हेकल एमिशन. या व्हेकल एमिशन मधनं, ज्या कारमधनं, ट्रकमधनं, बसेसमधनं जो काही सगळा धूर बाहेर पडतो, त्याच्यामध्ये किती पोल्युशन होतं. फॉसिल फ्युल मध्ये डायरेक्ट बर्निंग ऑफ कोळसा जाळतात, ऑइल जाळतात आणि त्याच्या बर्निंग मधनं जे काही गॅसेस रिलीज होतात ते एअर पोल्युशन करतात. व्हेकल्स मध्ये त्याच फॉसिल फ्युएल मधले आपण काही स्पेशल पेट्रोल, डिझेल ह्या गोष्टी घेऊन त्यांना जाळतो. शेवटी आपण एकत्रितपणे त्याच गोष्टी जाळतो ज्या निसर्गातून आपल्याला मिळतात. अँड दिस आर एक्सटिंग्विशेबल सोर्सेस ऑफ एनर्जी. कधी ना कधी हे संपून जाणार आहेत. पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे संपणार कधी ना कधी. ते संपल्यानंतर काय? म्हणून मग आजकाल व्हेकल्स असतात. ते पुण्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या बसेस, बसेस आहेत. व्हेकल्स, कार, बाईक, स्कूटी, ओला तुम्ही ऐकले असतील. हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या सगळ्या व्हेकल्स कोणत्या असतात? व्हेकल्स असतात. त्याच्यामध्ये धूर निघत नाही. इलेक्ट्रिसिटी, जसं आपण फोन चार्ज करतो तसं गाडी चार्ज करते. गाडी चार्ज झाली की ती फिरून येते, पुन्हा डिस्चार्ज झाली की चार्जिंगला लावायची. सो अशा सिस्टीम मधनं, ह्या बर्निंग वाल्या प्रोसेस मधनं आपण सुटका मिळवू शकतो. आपण प्रॉब्लेमही बोललो आणि त्याचं सोल्युशनही बोललो आता. पण ह्यांच्यामधनं, ह्या बर्निंग मधनं जे काही एमिशन निघतं त्याच्यामधून एअर पोल्युशन होतं. नंतर इंडस्ट्रियल प्रोसेसेस, ह्याला तर तुम्ही स्टॉप नाही करू शकत. इंडस्ट्रीमध्ये भरपूर गोष्टी बनवल्या जातात, मोठ्या प्रमाणामध्ये बनवल्या जातात. त्याच्यासाठी खूप सारे केमिकल्सचा वापर केला जातो आणि ह्या केमिकल्सच्या बर्निंग मधनं, त्याच्यात येणाऱ्या स्मोक मधनं, त्याच्या फ्युम्स मधनं, फॅक्टरी मधनं, त्याच्या चिमनीज मधनं जे काही गॅसेस वर रिलीज होतात त्यातून खूप सारे एअर पोल्युशन होतं. तुम्ही काय बनवताय याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही काय वेस्ट टाकणार आहे. फॉर एक्झाम्पल काही इंडस्ट्रीज ज्या असतात त्या प्रोसेस करणाऱ्या इंडस्ट्रीज असतात. काहीतरी रॉ मटेरियल घ्यायचं, त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं आणि त्याच्यामधनं काहीतरी फाईन प्रोडक्ट बनवायचं. अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीज असतात. काही मॅन्युफॅक्चरिंग असतात, त्या स्वतःच गोष्टी बनवतात. मग त्याच्यामध्ये केमिकल मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग असेल, काही असू शकेल. तर त्याच्यामध्ये जे काही तुम्ही वापरताय ते तुम्ही असंच ठेवू शकत नाही. नको असलेल्या गोष्टी तुम्हाला जाळाव्या लागतात. सगळा कचरा एका बाजूला ठेवून त्याला जाळण्याची प्रोसेस असते आणि ते खूप उंचावर त्याची चिमणी नेऊन
आकाशाच्या खूप वरती वरती फार वर सोडायला पाहिजे असा एक नॉर्म असतो. पण सगळ्यात पहिली गोष्ट तर ते तिथे जाळतात का? तिथे जाळलं तर एवढ्या उंचापर्यंत ते जाऊन पोहोचतं का? खूपदा अर्धवट जळलेलं काहीतरी करून ठेवलेलं आम्ही बस प्रोसेस केलेली आहे एवढं करून ते दाखवण्याकरता फाईलमध्ये लिहिण्याकरता म्हणून ते काम करतात. पण ते पूर्ण होतच असं नाही. पण त्याचा परिणाम निसर्गावरती होतो. म्हणजे काही सिस्टीम मध्ये असलेल्या गोष्टी करायच्या म्हणून केल्या पण पूर्ण नाही केल्या, त्याचा परिणाम हा आपल्या सगळ्यांना भोगावाच लागतो. मग ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस हे तर असं आहे की खाओगे तुम्ही प्रॉब्लेम, नाही खाओगे तुम्ही प्रॉब्लेम. म्हणजे तुमच्या एवढ्या भयंकर मोठ्या जनसंख्येला तुम्हाला अन्न स्वस्तात चांगल्या प्रतीचं वेळेवर द्यायचं असेल, तुम्हाला त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करावं लागेल. आता नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग करणं इट्स नॉट अ सिम्पल टास्क. इट इज टाइम कन्झ्युमिंग अँड समटाइम्स तुमचे प्रोडक्ट्स हे खूप कमी प्रमाणामध्ये खूप महाग अशा पद्धतीचे असतात. एवढ्या सगळ्या लोकांना पोटभर 2 वेळचं वेळच्या वेळी अन्न मिळायला पाहिजे असेल तर आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचं पीक काढावं लागतं. त्याच्यासाठी जास्त प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये पेस्टिसाइड टाकतो, फर्टिलायझर टाकतो. म्हणजेच काय करतो, जमिनीमध्ये खतं टाकतो. जर आपण ही खतं नैसर्गिक पद्धतीने बनवलेली नाही, केमिकल टाकली तर त्याचा परिणाम जमिनीवर पण होतो आणि ते ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस मधनं ते हवेमधनं पण ते डिकम्पोज झालेले बाहेर पडतात. पेस्टिसाइड अनेक झाडांवरती तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जी काही झाडं असतात, ज्या काही वनस्पती असतात, जी काही आपली शेतीमध्ये उत्पादनं असतात त्याच्यावरती अळ्या, किडे हे बसतातच, कारण की त्यांचंही ते अन्न असतं. अनेक झाडांची पानं ही दुसऱ्या अळ्यांची, त्यांच्या किड्यांची, त्यांच्या पिल्लांची जागा असते. पण ते जर आपलं अन्न खात असतील तर आपलं अन्न एक तर पहिली गोष्ट संपेल, कमी होईल किंवा त्याचा दर्जा खराब होईल. किड्यांनी, मुंग्यांनी आणखीन कोणत्या कोणत्या घटकांनी खाल्लं असेल तर त्याची क्वालिटी खराब होईल. म्हणून आपण काय करतो, त्याच्यावरती पेस्टिसाइड टाकतो. स्प्रे मारतात, तुम्ही बघितलं असेल. त्या सगळ्या किड्यांना, त्याच्यावरच्या कीटकांना मारून टाकण्याकरता किंवा पळवण्याकरता पेस्टिसाइडचा वापर होतो. पण मग तीच पेस्टिसाइड ते हवेच्या किंवा पाण्याच्या दवांच्या रूपामध्ये, थेंबांच्या रूपाने आपल्या वनस्पतींवर पडतात, प्राण्यांना मारतात, दुसऱ्या काही काही गोष्टी करतात, जमिनीवर पडले की जमिनीचं प्रदूषण करतात. पण त्याही काही गॅसियस फॉर्म मध्ये जेव्हा बाहेर पडतात तेव्हा एअर पोल्युशन होतं. So agricultural practices, industrial processes, vehicle emissions, fossil fuel burning, all these are the basic causes of air pollution. Now, air pollution on human health, effects of air pollution. एअर पोल्युशन होत आहे, एअर पोल्युशन होत आहे, होऊ दे की आपल्याला काय त्रास होणार आहे, त्याचा त्रास होणार आहे म्हणूनच त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि म्हणूनच ते नाही केलं पाहिजे. सगळ्यात पहिला परिणाम आहे रेस्पिरेटरी इश्यूज. युअर रेस्पिरेशन गेट्स अफेक्टेड ड्यू टू एअर पोल्युशन. आपलं श्वसन बघा, श्वास घेतला सोडला ही प्रोसेस जी आपण करतो ही चांगल्या दर्जाच्या ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडच्या एक्सचेंजमुळे आपल्या शरीराला काही त्रास होत नाही. पण तुम्ही खराब प्रदूषित हवा आत घेताय, बाहेर टाकताय, तुमच्या शरीरामधनं ती फिरते, म्हणजे विचार करा, पोल्युशन इज गोइंग इनसाइड युअर बॉडी. सो इट इन्क्रीजेस रिस्क ऑफ ॲस्थमा, लंग कॅन्सर अँड अदर रेस्पिरेटरी डिसीजेस. लंग कॅन्सर तुमच्या फुफ्फुसांचा कर्करोग, ॲस्थमा म्हणजे दमा आणि अदर रेस्पिरेटरी डिसीज असे अनेक छोटे मोठे श्वसनासंदर्भातले त्रास असतात जे की जास्त एअर पोल्युशन असलेल्या ठिकाणी होतात. बघा, आपल्या लंग्स मध्ये हवेतला ऑक्सिजन काढून सगळ्या शरीराला पसरवण्याचं काम असतं आणि त्याच लंग्स मध्ये कार्बन डायऑक्साईड शरीरातला जमा करून बाहेर टाकायचं काम असतं, बरोबर ना? आता त्या लंग्स मध्येच जर काही प्रॉब्लेम झाला तो कशामुळे होणार आहे? ह्या सगळ्या ज्या काही पोल्युटिंग एअर पार्टिकल्स असतात त्यांच्यापैकी कोणाचा जर इम्पॅक्ट आपल्या लंग्सवर झाला आणि त्याने त्याचं बरोबर काम करणं थांबवलं तर ऑब्व्हियसली देयर इज अ रिस्क ऑफ लंग कॅन्सर. If you are staying in the area which is very much polluted, highly polluted, near MIDC or in the very polluted areas like Delhi, तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये खूप एअर पोल्युशन आहे. तिकडे ऑड इव्हन नंबरच्या गाड्या चालतात, कारण की सगळ्यांकडेच गाड्या आहेत, तिथे खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत आणि दिल्ली ही आपली देशाची राजधानी आहे. सो तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं चालतात आणि त्या पोल्युशनमुळे तिथल्या लोकांचं जगणं मुश्किल झालं. एवढं पोल्युशन की रस्त्यावरती हिवाळ्यामध्ये
धुक्याबरोबर त्याचा फॉग जमा होतो आणि मग समोरचं काहीही दिसणार नाही इतका जाड पडदा. हे एअर पोल्युशनचं सगळ्यात भयंकर रूप आहे. सो अशा ठिकाणी राहिल्यामुळे रेस्पिरेटरी इश्यूज हे होतात, बरोबर. कार्डिओव्हॅस्क्युलर हार्म. कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स, एलिव्हेटेड रिस्क ऑफ हार्ट अटॅक्स, स्ट्रोक्स अँड कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस. बरोबरच आहे. तुमच्या श्वसनामध्येच प्रॉब्लेम असेल, युअर रेस्पिरेशन इज नॉट गुड, यू आर नॉट गेटिंग गुड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, हाऊ कॅन युअर हार्ट हेल्प टू पंप वेल. तुमचं हार्ट पंपिंग बरोबर करणार नाही, तुम्हाला बरोबर ऑक्सिजन मिळणार नाही, सगळं सिस्टीम गडबड होऊन जाईल. रेस्पिरेशन अँड कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम वर्क्स टुगेदर. युअर हार्ट अँड लंग्स वर्क टुगेदर. हार्टचं काम आहे पंपिंग, लंग्सचं काम आहे ऑक्सिजन देणं, ऑक्सिजन द्यायचं पंप करायचं, ऑक्सिजन द्यायचं पंप करायचं, असं बरोबर चाललेलं असतं ते. ऑक्सिजन बरोबर बाकीचे पॉल्युशन आलं आणि त्याला पण तुम्ही पंप केलं, यू आर नॉट गेटिंग गुड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, इट इज रिड्युस्ड. आणि बाकी सगळं जे काही शरीरामध्ये फिरतंय त्याचाही परिणाम होणारच ना. तर हार्ट अटॅक येणं किंवा स्ट्रोक म्हणजे एकदम इट्स लाईक अ स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक अँड कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, हार्ट रिलेटेड डिसीजेस होणारच. जर तुमच्या आजूबाजूची हवा चांगली नाहीये आणि हवेवरच आपण जगतो, बरोबर. आपण हवा देतो घेतो, हवा आपल्या आजूबाजूला असते, दॅट इज नॉट इन युअर कंट्रोल. अगदी स्किन प्रॉब्लेम पासून आय इचिंग पर्यंतचे सगळे प्रॉब्लेम पोल्युटेड एअरमुळे होऊ शकतात. नंतर एन्व्हायरमेंटल डॅमेज, डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर, ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग, ऍसिड रेन, स्मोग, डिग्रेडेशन ऑफ इकोसिस्टम्स अँड बायोडायव्हर्सिटी, एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. ओझोन लेअर आपल्या अर्थच्या प्रोटेक्शनसाठी सूर्याकडनं जे काही हाय आणि एकदम डेंजरस असे युव्ही रेडिएशन्स येतात, हाय एनर्जीवाले, त्यांच्यापासून आपल्या अर्थला प्रोटेक्ट करण्यासाठी देर इज अन ओझोन लेअर. दॅट लेअर सराउंड्स अर्थ. आपल्या वातावरणाचा, आपल्या ऍटमॉस्फिअरचा आउटरमोस्ट लेअर येतो, विच हेल्प्स अवर अर्थ टू गेट प्रोटेक्टेड फ्रॉम द डॅमेज ऑफ युव्ही रेडिएशन. पण द पोल्युशन इज सो बॅड, एअर पोल्युशन, इट इज डॅमेजिंग दॅट ओझोन लेअर. त्या ओझोन लेअरला खड्डे पडल्यामुळे त्या ठिकाणून आता युव्ही रेडिएशन्स मध्ये येतात. म्हणजे समजा अशी एक छत्री आहे आपल्या डोक्यावरती, छत्री, त्या छत्रीला होल पडलं तर पाऊस पडणारच ना. इट इज सेम लाईक दॅट. ओझोन लेअरची छत्री जिकडे जिकडे खड्डे पडले तिकडे तिकडे तुमचे युव्ही रेडिएशन जातात. ज्या ठिकाणी असं होतं तिथे काय होतं, आपल्या लोकांना स्किन कॅन्सर, अजून बर्निंग सेन्सेशन. सूर्याचा प्रकाशच तुमच्या एवढा तीव्र येतोय की युअर बॉडी कॅनॉट रेजिस्ट, यू कॅनॉट कंट्रोल इट. तुमच्या हातात ते नाहीये, तुमच्या हातात आता फक्त लपणं, कारण की जे येते ते पडणारच आहे अर्थवरती. सो असं जे डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर आहे, इट्स अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. ग्रीन हाऊस इफेक्ट. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय असतं, कार्बन डायऑक्साईड हा आपल्या अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, तो आधीपासूनच आहे. सनकडनं येणारी जी हीट आहे ती हा कार्बन डायऑक्साईड काय करतो, धरून ठेवतो. त्याच्यामुळे अर्थच्या वरचं जे टेम्परेचर ते चांगलं गरम राहतं. ह्या गरमीमुळे काय होतं, आपल्याकडे असलेली सगळी लाईफ आहे ती सर्व्हाइव्ह करू शकते. ती उष्णता निघून गेली तर इथे खूप थंड, एकदम कूल असं क्लायमेट राहील, जे चांगलं नाहीये. त्याच्यासाठी ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये CO2 आणि इतर अदर गॅसेस हेल्प करतात. पण आता आपण जे पोल्युशन क्रिएट केलंय त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हे सगळं पोल्युशन, CO2 आणि ऑल दिस गॅसेस हॅव इन्क्रीज्ड, स्पेशली CO2, इट्स द मेन कल्प्रिट. त्या CO2चं प्रमाण वाढल्यामुळे जेवढी उष्णता ट्रॅप करायला हवी होती त्याच्याहून जास्त उष्णता ट्रॅप व्हायला लागलेली आहे. जेवढं टेम्परेचर आपल्याला सर्व्हाइव्ह करायला पाहिजे तेवढं टेम्परेचर होतं तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, पण ते वाढलं आता. आता विचार करा, उन्हाळ्यामध्ये आपल्याला कसे चटके बसतात. गेल्या 2-4 वर्षाचे उन्हाळे चेक करून बघा, किती बेकार गरमी असते. घरात बसू नये असं आपल्याला वाटतं की आपण आता बटाटे झालोय की काय, एवढं गरम होत असतं. दुसरं, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ग्लेशियर्स. अर्थ हॅज ग्लेशियर्स ऑफ द आईस. ते वितळायला लागतं. जेव्हा बर्फ वितळतो तो जमिनीवरच येतो. आपल्याकडे महासागर एकमेकांना जोडलेले आहेत, ऑल ओशन्स आर कनेक्टेड. त्या ओशन्सच्या पाण्यामध्ये थोडी जरी वाढ झाली ग्लोबली, तर इमॅजिन काय होणार आहे. ते सगळंच्या सगळं जे पाणी आहे ते जमिनीवरती येतं. मग का बरं खूप साऱ्या लँड एरियाज असतात ते काय होतात, पाण्याखाली बुडतात. समुद्राच्या जवळपासचे जे सगळे एरियाज असतात त्यांना नेहमी ती भीती असते की पाण्याचा स्तर वाढला तर ते पाणी जमिनीवर वाढत जाणार
आणि ती जमीन पाण्याच्या खाली जाणार. हे का होतं? जेव्हा ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे किंवा जास्त गरमीमुळे ग्लेशियर्स वितळतात, पाण्याची पातळी वाढते आणि ते जमिनीला कव्हर करून टाकतं. अँड देन ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोब या शब्दाचा अर्थ आहे ग्लोब, अर्थ. पूर्ण अर्थच वॉर्म होते, इट्स वॉर्मिंग. परत तेच आहे, जेव्हा अर्थच गरम होईल, सगळीच्या सगळी गरम होईल, तेव्हा परत ग्लेशियर्स मेल्ट होऊन सगळी जमीन कधी ना कधी पाण्याखाली जाईल अशी कंडिशन येईल. बरोबर. ऍसिड रेन हा एक भयंकर प्रॉब्लेम आहे. ऍसिड रेन मध्ये काय होतं, आपल्या हवेमध्ये आजूबाजूला जे काही सगळं प्रदूषण असतं त्याच्यामध्ये SO2, NO2 असे 2 भयंकर गॅसेस असतात. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. हे जे सगळे भयंकर गॅसेस आहेत ते काय करतात, ते हवेमधल्या पाण्याचे ड्रॉप्स, म्हणजे आपण त्याला वॉटर वेपर म्हणूया, त्या वॉटर वेपर बरोबर ते मिक्स होतात आणि काय करतात, खाली येताना पाण्याबरोबर ते H2SO4, HNO3 अशा फॉर्म मध्ये येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, ऍसिड रेन. म्हणजे जमिनीवर पाणी तर येतं, पण त्या पाण्याबरोबर ऍसिडही येतं. मग काय होणार? ऑब्व्हियसली ज्या ज्या पानांवरती ते ऍसिड रेन पडतंय त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि अशा पद्धतीने वनस्पती, प्राणी, मनुष्य सगळ्यांच्या अंगावरती जर ऍसिड रेनचे थेंब पडले तर विचार करा किती बर्निंग सेन्सेशन येणार आहे. म्हणजे ज्या काही पद्धतीने ते ऍसिडचे थेंब, आपल्याला नको असलेल्या ऍसिडचे थेंब आपल्या शरीरावरती पावसाचं पाणी पडलं की आपल्याला छान वाटतं, पाऊस पडतोय, आपण भिजायला जातो. त्या पाण्याबरोबर ऍसिड आपल्या अंगावर पडलं तर जळजळ होणार नाही का? वनस्पती म्हणजे वनस्पतींची पानं, लीव्स ऑफ द प्लांट्स, ते काय होतात, दे गेट अफेक्टेड, बर्निंग. लिटरली द प्लांट लिव्स विल गेट बर्न्ड. कशामुळे? ऍसिड रेनमुळे. स्मोक, मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं, स्मोक प्लस फॉग. सकाळी सकाळी धुकं असतं आणि झाड म्हणजे वनस्पती नाही, इंडस्ट्रीज आणि कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स यांच्याकडनं आलेला स्मोक, स्मोक म्हणजे धूर, आणि सकाळचा फॉग म्हणजे दव, धुकं, हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा स्मोक बनतो. आणि जसं मी तुम्हाला मग अशी दिल्लीचं उदाहरण दिलं की नाही, एकदम दाट समोर इतकं भयंकर पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं लेअर असतं की दिसतच नाही आपल्याला स्मोक म्हणजे. आणि हे लवकर विरत नाही, धुकं आपोआप विरून जातं, समोरच आपल्याला थोड्या वेळाने दिसतं, ऊन पडलं की ते निघून जातं आणि आपल्याला परत चित्र क्लिअर दिसतं, पण स्मोक तर जातच नाही. कारण की त्याच्यामध्ये फॉग बरोबर आता स्मोक पण मिक्स झालेला आहे. स्मोक इज नथिंग बट द धूर. धूर असं गायब होत नाही पटकन. बरोबर. अँड डिग्रेडेशन ऑफ इकोसिस्टम्स अँड बायोडायव्हर्सिटी. तुमची इकोसिस्टम डिग्रेड होणार, तुटणार, विघटित होणार. बायोडायव्हर्सिटी सुद्धा गडबडून जाणार. एक माणूस दुसऱ्या, दुसऱ्या तिसऱ्यावर, सगळे प्राणी एकमेकांवर अवलंबून आहेत, सगळ्या अबॅटिक फॅक्टर्स आपल्यावरती अवलंबून आहे, आपण त्यांच्यावर अवलंबून आहे. एक जरी गोष्ट गडबडली की सगळं गडबडतं. बरोबर की? इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स. स्टोमॅटा गेट क्लोज्ड. पानांच्या खालच्या बाजूला, पानांचे आउटलाईन बघितले, त्याच्या खालच्या बाजूला पोर्स असतात, खड्डे. त्या खड्ड्यांमधनं एअर एक्सचेंज होतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेणं, ऑक्सिजन देणं, ह्याच्याकरता ते खड्डे काम करतात. दिस स्टोमॅटा गेट्स क्लोज, तो दरवाजाच बंद होतो. दरवाजा बंद झाला की बोंबला, ना तुम्ही ऑक्सिजन देऊ शकता ना कार्बन डायऑक्साईड घेऊ शकता, वनस्पती जगणार कसे? स्लोईंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. जो फोटोसिंथेसिस becomes very difficult. It gets slowed down. Growth is retarded. Leaves fall off or become yellow. विचार करा ना, तुमच्या प्लांट्सची ग्रोथच फोटोसिंथेसिस वरती अवलंबून आहे. जर स्टोमॅटा क्लोज झाला, त्याच्यावर ऍसिड पडलं, त्याच्यावर आजूबाजूला एअर इज पोल्युटेड, इट कांट टेक गुड अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड, और द पोल्युशन इज टू हाय की इट कांट वर्क वेल, इट कांट सर्व्हाइव्ह वेल. तर मग ती लिव्स हळूहळू पिवळी होऊन गळून पडतात किंवा त्याची ग्रोथच गडबडून जाते. सो लाईकवाईज एअर पोल्युशन अफेक्ट्स प्लांट्स टू. प्लांट्स अफेक्ट झाले म्हणजे आपण पण गेलो. प्रिव्हेंटिंग एअर पोल्युशन. सो कॅन यू प्रिव्हेंट एअर पोल्युशन? येस यू कॅन. यूज रिन्युएबल एनर्जी. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं होतं की खूप सारे ई व्हेकल्स, ई बाईक्स, ई बसेस इज द सोल्युशन. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस याच्या बर्निंग पासून स्वतःला वाचवू शकता. सो दिस एअर पोल्युशन कॅन बी स्टॉप्ड बाय रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस.
Non-renewable energy resources will be extinct and they create pollution. Let us not use it. Let us have something better. जसं मगाशी चित्रामध्ये ती पवनचक्की होती, बरोबर ना? तो मोठा फॅन, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी बनते तसं. अँड रिन्युएबल एनर्जी वी गेट फ्रॉम विंड, त्याच्यानंतर वॉटर आणि न्यूक्लिअर एनर्जी. इट इज ऑल्सो रिन्युएबल एनर्जी. तर अशा सगळ्या क्लीन सोर्सेसचा आपण वापर करू शकतो. इम्प्रूव्ह ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन इज व्हॉट? जसं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, प्रमोट इलेक्ट्रिक व्हेकल्स, पब्लिक ट्रान्झिट अँड कारपुलिंग. मला माझ्या घरापासून माझ्या शाळेपर्यंत जायचं आहे, मी माझ्या कारने जाणार, माझी मैत्रीण तिच्या कारने येणार, तो तिकडचा मुलगा, आमच्या शेजारचा मुलगा, तो पण त्याच्या कारने येणार. कशाला? आम्ही तिघं आमच्या कारने जाऊ. तिघांच्याही आई बाबा बिझी होण्याच्या ऐवजी माझ्या एकटेचे बाबा किंवा त्याचे बाबा किंवा त्याचे बाबा आलटून पलटून आम्हाला नेऊ शकतात. 3च्या ऐवजी एकच गाडी जाऊ शकते. म्हणजेच काय, आपण माणसांची एनर्जी वाचवतोय, पोल्युशन कमी करतोय आणि जे काही फ्युएल बर्निंग आहे तेही कमी करतोय. ह्याला कार पुलिंग म्हणतात. पब्लिक ट्रान्झिट म्हणजे जिकडे शक्य आहे तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट, रेल्वे, बस अशा ज्या गोष्टी आहेत, थोडा लांब जावं लागतं, कधी कधी वेळ लागतो, पण ते पैसे कमी लागतात आणि आपल्याला तिकडे पोहोचवू शकतात. फक्त तुम्हाला वेळेचं बंधन नाही असलं पाहिजे. जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचा आहे आणि जर तो आपल्याकडे असतो जनरली महाराष्ट्रात तसा असेल, तर काही काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नाही होणार. तुम्हाला अगदी वेळेतच पोहोचायचंय आणि मी बसनेच जाणार, हट्टाने पेटलात तर बस मिळेलच असं नाही. ट्रॅफिकमध्ये फसलात, बस एक एक स्टॉप घेत घेत जाते. सो इट विल टेक मोर टाइम. बट इट इज ऑलवेज बेटर ऑप्शन टू ट्रॅव्हल विथ द पब्लिक ट्रान्सपोर्ट, कारण की ते कॉस्ट इफेक्टिव्ह असतं. दुसरं, त्याच्यामध्ये पोल्युशन कमी होतं. एकाच वेळेला एवढ्या लोकांना घेऊन जाते येते बस. सो इट इज हेल्पिंग ऑल द पीपल. सो टेक बेनिफिट ऑफ दिस गव्हर्नमेंट फॅसिलिटीज इफ इट इज पॉसिबल. आणि यूज ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल किंवा यूज ऑफ, त्याच्याही पेक्षा चांगलं आहे सायकल्स, बायसिकल्स, बेस्ट ऑप्शन. एक्सरसाइज पण होते, नेचरला हेल्प पण होते, पार्किंगचं पण टेन्शन नाही, आणि स्कूल लेवलला तर आपण हे करू शकतो. सो दिस इज अ बेटर ऑप्शन. इम्प्लिमेंट एमिशन कंट्रोल्स. इन्स्टॉल फिल्टर्स अँड स्क्रबर्स इन इंडस्ट्रियल फॅसिलिटीज. ज्या ज्या काही इंडस्ट्रियल फॅसिलिटीज मध्ये तुम्ही आहात तिथे फिल्टर्स अँड स्क्रबर्स, इट नीड टू बी चेक्ड, इट नीड टू बी फिल्टर्ड. Whatever you are burning and you are releasing into the air must be clean to the environment. तुम्ही काहीतरी जाळून टाकलं आणि सोडून दिलं तर ते सगळ्याच्या सगळं जळलेलं घाण आजूबाजूला पसरणार आहे. सो इन्स्टॉल फिल्टर्स, स्क्रबर्स, जे काही त्यातले पार्टिकल्स आहेत त्याला स्क्रब करून ते खाली आणून परत जमा करून घेईल आणि तो तुमचा सॉइल वेस्ट वेगळा होईल, म्हणजे सॉलिड वेस्ट. आणि फिल्टर्स काय करतील, काय किती किती प्रमाणामध्ये तुम्ही काय गॅसेस रिलीज केले त्याचा रेकॉर्ड ठेवतील. So these are important things which must be into every industry, which need to be monitored, checked and audited. त्याचं ऑडिट होतं आणि ह्या गोष्टी चेक होतात. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, रिड्यूस पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर यूज, मॅनेज लाईव्हस्टॉक वेस्ट. जसं मी तुम्हाला मग अशी ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणाले होते, तर ऑर्गॅनिक फार्मिंग इज व्हॉट? सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. यू कॅन यूज better facilities in agriculture which do not promote the use of chemical or the manufacturing or pesticides or anything which is made up of chemical. Instead you can go for better options, natural options. जसं की आपण मगाशीच म्हणालो होतो की काही काही ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग साठी तुम्ही स्वतःच्याच शेतामध्ये स्वतःचाच कचरा, सगळा ओला कचरा जमा करून डम्प इट ऍट वन प्लेस अँड मेक द कंपोस्ट मॅन्युअर आउट ऑफ इट. सगळा तो जो कचरा असतो, जसं की काही ठिकाणी शेतीच्या बरोबर एक जोड व्यवसाय म्हणून, म्हणजे ऍडिशनल बिझनेस म्हणून लाईव्ह स्टॉक पण ठेवला जातो. गाई, म्हशी, बैल, ठीक आहे, त्यांचा पण जो वेस्टेज असतो, शेण असतं किंवा ते गोमूत्र असतं किंवा ते जे काही असतं, तेही तुम्ही त्या तुमच्या फर्टिलायझिंग डंप मध्ये करू शकता, त्या खड्ड्यामध्ये, आणि त्याचं तुम्हाला खूप चांगलं खत मिळतं. तेच तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकू शकता. दुसरं, जसे आपण स्प्रे मारतो फर्टिलायझरचे, तसे त्याच्यामध्ये जे नॅचरल ऍसिड आहेत, जसे की लिंबू असेल किंवा कडुलिंबाचा पाला असेल, ह्यांचा वापर करूनही आपण त्याच्यावरती फर्टिलायझर्स टाकू शकतो. आणि असे फर्टिलायझर्स मिळतात सुद्धा, फक्त ते शोधावे लागतात आणि ते किती आपल्या झाडांना, आपल्या पिकांना किफायतशीर आहे हे बघावं लागतं. ठीक आहे.
देन देर इज पब्लिक एज्युकेशन. रेज अवेअरनेस अँड एनकरेज इंडिव्हिज्युअल ऍक्शन्स. जसं मी तुम्हाला म्हटलं, आमच्या जुन्या घराच्या इकडे एक माणूस होता, त्याचं काहीतरी रब्बर बिब्बरचं काहीतरी शॉप होतं, टायर्स और समथिंग लाईक दॅट. तर तो दिवसभर सगळा कचरा वगैरे जमा करायचा, रात्र झाली की सगळे टायर एका ठिकाणी ठेवायचं, जाळून टाकायचं. इतका वेळ त्या जळलेल्या टायर्सचा वास यायचा. त्याचं दुकान खूप लांब होतं, पण तो वास इकडे पसरत पसरत आपल्या घरापर्यंत येतो. आपल्याला समजतं, ओ कोणतरी टायर जाळले. टायर इज नॉट द थिंग दॅट इज टू बी बर्न्ड, इट हॅज टू बी रिसायकल्ड. देऊन टाकायला पाहिजे. पण लोक आपला आपला कचरा, कोण कधी ती गाडी येईल कचऱ्याची, मी कुठे एवढ्या लांब जाऊन कचरा टाकू, मरू दे ना, माझा माझा जाळून टाकतो, असा विचार करून आपण भरपूर वेळा आहे त्या सिच्युएशन मधून बाहेर पडतो. कचरा किती दिवस आपण सांभाळत बसणार आहे? आणि काही कचरा तर तुम्ही सांभाळू शकत पण नाही. काही खराब प्रकारचा कचरा असतो, तो लवकर खराब होतो, तर तो तुम्हाला ठेवून पण चालत नाही आणि फेकून पण चालत नाही, वाट बघून पण चालत नाही. देन द ओनली ऑप्शन रिमेन्स इज बर्न इट. पण त्या बर्निंग मध्ये पण वेअर आर यू बर्निंग याचा विचार करायला पाहिजे. वेअर वी स्टे इज द पब्लिक एरिया. सगळीकडे आजूबाजूला लोक असतात, घरच घर असतात. सो तिथे आपण काहीतरी जाळणं आणि ते खराब करणं इज अ प्रॉब्लेम टू एव्हरीबडी अराउंड अस. सो पब्लिक एज्युकेशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जेव्हा केव्हा ती कचऱ्याची गाडी येईल, जिथे कुठे तिथे जाऊन आपण आपला कचरा टाकून देणं हेच सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात सोयीस्कर असतं. देन वॉटर पोल्युशन अँड इट्स कॉजेस. बायोलॉजिकल पोल्युटन्स. बरं, आपण हे करण्यापूर्वी एकदा जरा आपलं पुस्तक बघूया. लेट अस सी व्हॉट इज देअर इन द बुक. म्हणजे आपला एक पार्ट पूर्ण संपून जाईल. सी, सो वी आर टॉकिंग ऑन पोल्युशन. ॲज वी हॅव स्टार्टेड विथ द पीपीटी, द व्हेरी फर्स्ट पिक्चर वॉज समथिंग लाईक धिस. कुठल्या तरी इंडस्ट्रीच्या चिमनीज मधनं जे काही कचरा, धूर, सी दिस व्हेकल्स, त्याचा धूर, आणि इथे पाणी, पाण्यामध्ये घाण पडले, काय काय थर्मोकॉल, प्लास्टिक बिस्टिक. अगेन हिअर देयर इज एअर पोल्युशन. सो व्हेरियस प्रॉब्लेम्स ऑफ एन्व्हायरमेंट काय काय आहेत ते. सो वाय these problems in environment may have been arised. हे का आले असेल प्रॉब्लेम्स? Because we have created them. We are burning the fuel. We are burning, or we are making the things in the manufacturing unit, and it is creating pollution. We are throwing the waste into the water and it is going anywhere. So we are the culprits and we are behind all these problems. Why should be done? What should be done to overcome these problems? सगळ्यात पहिली गोष्ट तर थिंक ओव्हर इट दॅट देअर इज अ प्रॉब्लेम अँड थिंक ओव्हर द सोल्युशन्स विच कॅन बी टेकन केअर, विच कॅन बी अप्लाइड टू solve these problems. Many problems have been arisen on the earth due to human interferences in the nature. Industrialization, increasing population, mining, transportation, indiscriminate use of pesticides and fertilizers are causing pollution on the earth. It is affecting human beings and not just human beings, all the living things around us. Pollution, contamination of natural environment. Just let us highlight it for remembering it well. Contamination of natural environment that will be harmful to ecosystems is called as pollution. Where do you see the pollution around you? I see pollution everywhere around my home. How does the pollution occur? Pollution occurs due to human activities and its interference. Pollutants, factors affecting natural functions of ecosystem and causing harmful effect on biotic and abiotic factors are called as pollutants. This is the definition of pollutants. Important one. We need to underline and remember it. Pollutants make the environment poisonous and unhealthy. This is true. Just now I shared the incidents of burning the medicines, the expired medicines around us. So that creates the pollution, unhealthy, poisonous, because these gases is released. Pollutants may be natural or man-made. Natural pollutants are destroyed in due course of time by nature's rule. बरोबर ना, नॅचरल पोल्युटंट्स आर डिस्ट्रॉइड इन द ड्यू कोर्स ऑफ टाइम. जे काही नॅचरल पोल्युटंट्स असतात ते आपोआप वेळेप्रमाणे गायब होतात. However, man-made pollutants are not. Man-made pollutants do not degrade easily and they persist for the longer time. So they are very dangerous. Save me, my children. Who is saying this? Mother Earth. See, look at this. This is Vasundhara. म्हणजे आपली आई, मदर अर्थ.
half left part of it is so beautiful, so serene. मस्तपैकी ग्रीन स्काय, क्लाउड्स, रेनबो, द हेल्दी हँड, ग्रीन क्लीन वाटर, सॉइल, सब कुछ है यहाँ पे. And just look at the right side of the same picture. How is our Vasundhara, Mother Earth? Everything is burnt, pollution, fumes, gases coming out of the industries. No plant. Plants are burnt. How can animals survive? So this is bad condition. And this is a good condition. So she's saying, save me, my children. Who will be saving her? You and me. We are her children. We are her kids. So we need to take care of our mother. If natural materials are pollutants, why do we not perceive their adverse effects during their use? When such materials are referred as pollutants, whenever we use the things, for example, आता समजा माझ्या गाडीमध्ये पेट्रोल आहे. पेट्रोलचा स्वतःचा मला काही त्रास नाहीये, बट व्हेन आय बर्न द पेट्रोल इन माय कार, व्हेन आय स्टार्ट माय कार, आय ड्राइव्ह माय कार, दॅट टाइम द petrol is consumed, it is burnt, and then it creates the pollution. So the natural form of petrol is non-polluting, but when it is worked on and it is burned and then it creates the pollution, then the other situation is problematic. ठीक आहे. म्हणून त्यांना आपण pollutant, petrol is not pollutant. The gases coming out of petrol is polluting the nature. You yourself survey your residential area and identify the polluted locations. Try to identify the pollutants at each polluted location. Simple. Just take a look around. आता मी राहते तिकडे, पण आजूबाजूला मी एक असा सर्वे करून आले. कालच आले. काल सुट्टी होती, रविवार होता. मी एक मस्त राऊंड मारून आले सकाळी सकाळी. प्रभात फेरी. बऱ्याच ठिकाणी असे कचऱ्याचे गठ्ठे केले होते, कारण की सगळीकडे कचऱ्याची गाडी येत नाही. मग लोक काय करतात, आपल्या आपल्या इथे कचरा जमा करून ठेवतात. जेव्हा गाड्या येते तेव्हा टाकून जातात. पुढे एक थोडीशी अशी 5-6 घरांची एक सोसायटी आहे. तिकडे ते काय करतात, तर सगळा कचरा तिथे जमा करतात. ओला कचरा, सुका कचरा असा घराच्या बाहेर फेकून देतात. भांडी बिंडी धुतात, त्याचं पाणी असं ओतलेलं असतं. सो यू आर पोल्युटिंग युअर एन्व्हायरमेंट. तुमचं घर तर स्वच्छ आहे, घरातला कचरा बाहेर आहे, कसं दिसणार ते? तुम्हाला समजायला पाहिजे की घराच्या बाहेरही तुमचं घर असतं. दॅट्स युअर बिगर हाऊस. अँड तुम्ही हे घर क्लीन करून ते घर घाण करताय. सो नोबडी इज मोर इडिओटिक दॅन यू. तुम्ही तुमचाच परिसर घाण करताय आणि तीच घाण तुमच्या घरात येणार आहे. बिकॉज जर्म्स, बॅक्टेरिया अँड एन नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वायव्हिंग ऑन दॅट डर्ट विल बी कमिंग टू युअर हाऊस. म्हणजे तुम्ही तुमचंच सगळं सर्कल प्रदूषित करताय. बरोबर. तर बघा, एअर पोल्युशन जे आपण त्या दिवशी नाही, आत्ताच आपल्या पीपीटी मध्ये बघितलं होतं. प्लॉट अ ग्राफ शोइंग द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस इन अर्थ्स ॲटमॉस्फिअर. वेल, दिस इज अ गुड ऍक्टिव्हिटी. यू कॅन डू दिस. वाय इज इट सेड दॅट एअर इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस? बिकॉज ऑल द गॅसेस आर मिक्स्ड टुगेदर. हवेमध्ये हा ऑक्सिजन वेगळा, नायट्रोजन तो बघा तिकडे गेला, कार्बन डायऑक्साईड इकडे फिरतोय, असं आपण नाही म्हणू शकत. दे ऑल आर होमोजेनाइज्ड, एकत्र मिक्स झालेले असतात. Which different hazardous gases are released through fuel combustion? CO2, CO, NO2, SO2, असे सगळे वेगवेगळे burning gases. Contamination of air by harmful substances like poisonous gases, smoke, particulate matter, microbes, etc. is called air pollution. Air pollution ची ही आहे definition, and we need to remember it. Reasons of air pollution. See, the first pollution reason is very, very simple. We all know that. What is this? वणवा. जंगलला आग लागली, एका वाळलेल्या झाडापासून, गवतापासून सुरू झालेली ही फायर, जंगल फायर, इट कीप्स ऑन इन्क्रीजिंग, इट कीप्स ऑन स्प्रेडिंग. जोपर्यंत कोरडी झाडं, लाकडं दिसतात तोपर्यंत आग पसरत 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 जाते. या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये अमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागली होती आणि तिकडचं ते सगळं बॉलिवूड सगळं जळून गेलं होतं, कारण की पर्यंत लांबपर्यंत खूप साऱ्या एरियापर्यंत ती अगदी लोकांची घरं पण जळून गेली, इथपर्यंत ती आग पसरली. सो एअर पोल्युशन बाय बर्निंग ऑफ जंगल्स हे आपल्या इथे नाहीये. आपण जिथे राहतो, आपली घरं जिथे आहेत तिथे आता आजूबाजूला काही जंगल नाही आहेत. बट वेअर द जंगल्स आर देअर, स्पेशली इन समर, इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस सिच्युएशन. कारण उन्हाळ्यामध्ये कोरडी हवा असते, हवा खूप लांबपर्यंत पसरत जाते आणि त्याच्यावर आग पण पसरत जाते, अँड दॅट इज व्हेरी डेंजरस सिच्युएशन.
देन देअर इज लावा, ज्वालामुखीचा उद्रेक. ज्वालामुखी जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याच्यावर पण खूप सारे गॅसेस रिलीज होतात. अर्थच्या कोअर मधनं ते सगळे बाहेर पडलेले असतात आणि ते सगळे पसरतात आणि दॅट इज अ डेंजरस सिच्युएशन. हे तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं दृश्य आहे. ट्रॅफिक सिच्युएशन अँड देर इज लॉट ऑफ पोल्युशन. सगळ्या गाड्या सुरू आहेत, घर 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 वाजतायत आणि त्याच्यातनं पोल्युशन होणारच आहे. सो दिस इज द बिगेस्ट प्रॉब्लेम इन दी सिटीज, की तुमच्या व्हेकल्स, तिथे कचरा, त्याच्याबरोबर ते सगळे आवाज, सिग्नल्स, कलकल, अँड नोबडी वॉन्ट्स टू स्विच ऑफ द कार. सिग्नल 2 मिनिटं चालू राहील, 2 मिनिटं तसेच बसून राहतील. वाय? मेनी ऑफ द टाइम्स इव्हन बसेस, आपल्या ज्या ह्या स्टेट गव्हर्नमेंटच्या बसेस असतात, पहिल्या डेस्टिनेशन पासून लास्ट डेस्टिनेशन पर्यंत जातात आणि तशाच गाड्या सुरू ठेवतात, घर 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 घर. बर्न होत राहतं त्यांचं पेट्रोल डिझेल. ते लोक खाली उतरतात, खातात पितात, अर्धा तास त्यांचा ब्रेक असतो समजा, 15 मिनिटं 20 मिनिटं, जेवढा केवढा वेळ, जस्ट पुट इट ऑफ, बंद करा ना ती गाडी. पण नाही, तेवढा वेळ ते बर्निंग करतात. सिग्नल मध्ये गाडी अडकून राहते तितका वेळ, 1-1 तास तुम्ही तुमचं फ्युल बर्न करते, तुमचे पैसे जळतात एका अर्थी, आणि पोल्युशन होतंय ते वेगळंच. सो दिस इज द डेंजरस सिच्युएशन क्रिएटेड बाय अज. या पहिल्या 2 गोष्टी आपण प्रत्येक वेळेला करूच असं नाही. लावा तर आपण नाहीच करत, इट इज नॉट इन अवर हँड्स. जंगलाला आग लागू शकते ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे. लोक जातात जंगलामध्ये भटकायला, उन्हाळ्याला आम्ही ट्रेकिंगला जातो, आम्ही अमुक करतो, जंगलात ट्रेलिंगला जातो, अमुक तमुक धमुक. सिगरेट पितात तिथे, ते असं गोल बसतात आणि तिथे मध्ये ते कॅम्प फायर वगैरे करतात, आणि जर ती आग विझली नाही तर ती पसरत जाते. तुम्ही तर 2 दिवसात निघून येतात कॅम्प झाला की. बट द एअर कॅन टेक अप दॅट फायर अँड स्प्रेड इट. सो अशा पद्धतीने ह्युमन ऍक्टिव्हिटीज कॅन इंटरफिअर इन टू धिस प्रॉब्लेम, बट नॉट धिस. तर ह्या 2 समजा नॅचरल आहेत, बट दिस इज कम्प्लिटली मॅनमेड. आता हे दोघं अडकलेत तिथे आणि वास घेत बसलेत, आणि आजूबाजूच्या गाड्यांमधले लोक सुद्धा हा वास म्हणजे प्रदूषित हवा. So this is air pollution. Now, natural reasons and man-made reasons. So this is very important to know that. Volcanic eruption म्हणजे जे आपण मगाशी म्हणालो ज्वालामुखी. Solid, gaseous and liquid materials emerge out through the eruption. Hydrogen sulfide, sulfur dioxide, carbon dioxide, ammonium chloride, hydrogen vapors, dust, etc. एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं बाहेर पडतात व्होल्कॅनिक इरप्शन मधून. अर्थक्वेक मध्ये काय होतं, पॉइझनस गॅसेस अँड वॉटर वेपर्स फ्रॉम इनसाइड ऑफ द अर्थ आर रिलीज्ड. अर्थक्वेक, अर्थ ब्रेक्स into 2 parts. Whatever is there inside the earth comes out. Gases and water. एवढ्या गरमीतनं, खाली पृथ्वीच्या कोरमध्ये खूप गरमी आहे, तिकडनं ते वेपर फॉर्म मध्ये बाहेर येतात, गॅसेस फॉर्म मधनं बाहेर येतात आणि आले ते अर्थ मध्ये, आता अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये. देन देर इज सायक्लोन अँड डस्ट स्टॉर्म्स. Dust, soil, garbage, pollens, microbes are mixed with the air. सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म्स. खूप जोरात हवा सुटली, चक्रीवादळ आलं की सगळा जो काही कचरा असतो तो गोल 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 फिरत, ऑल दॅट गेट्स मिक्स्ड विथ दी एअर. फॉरेस्ट फायर्स रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, स्मोक इन दी एअर. जे आपण मगाशी म्हणालो, जंगलाला आग लागली किंवा वणवा म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये ते एक प्रकारे वाढत 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 जातं. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड वगैरे हे गॅसेस सगळे रिलीज होतात त्याच्यामध्ये. अँड मायक्रोब्स इन द एअर, स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंगाय आर मिक्स्ड विथ द एअर. हे आहेत नॅचरल रिझन्स ऑफ द एअर पोल्युशन. व्हॉट आर द मॅनमेड रिझन्स? द फर्स्ट इज burning of fuel like coal, timber, LPG, kerosene, diesel, petrol releases carbon dioxide, carbon monoxide, nitrogen oxide, sulfur dioxide, lead compounds, etc. They are released in the air. So whenever you burn the fuel like coal, timber, LPG, kerosene, diesel, petrol, जे की आपण म्हणालो की आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत एनर्जीचे, ते एकदा जाळले की एवढे सगळे गॅसेस निर्माण होतात. Burning of solid waste, agricultural waste, etc. in open space causes air pollution. जे काही शेतीतला कचरा आहे, जे काही गवत आहे, जे काही त्यांच्या गड्ड्या बनलेल्या असतात, ते सगळं जाळलं की त्याचा सगळा धूर कुठे जातो? हवेतच जातो. Then the second man-made problem is industrialization. See, industrialization is a big problem because smoke is released in a large quantity from various factories. Sulfur powder, nitrogen oxide, cotton seed powder, etc. are released in the air. Then the atomic energy plants blast.
Use of elements like uranium, thorium, graphite, plutonium release radiations in the air, and thus pollution is occurred. So तुम्ही energy, see, nature has all the possibilities of providing you all the power. Atomic energy is one such powerful form of energy, and we use it to create electricity. There are nuclear power plants where we use uranium, thorium, plutonium. These are the radioactive elements as the fuel, and the fuel is giving you the energy in the form of electricity. So it's a very good purpose. It's a renewable form of energy. But again, it's radioactive, and these radiations in air can create the pollution. But that is not in your hands. Even if you don't use it, it will be in the nature and it will create the pollution because radiations would be there. रेडिओ सबस्टन्सेस ते रेडिएट असंही करणारच आहेत. तर त्यांचे रेडिएशन हाच प्रॉब्लेम असेल, तुम्ही त्यांना वापरा अगर नका वापरू, ते रेडिएशन देणारच आहेत. बट येस, यू कंट्रोल द रिएक्शन, सो यू कॅन बी द रिझन ऑफ क्रिएटिंग दी पोल्युशन. जर तुम्ही त्या रिएक्शन वाढवली, कमी केली, स्पीडली केली, देन ओनली यू विल बी in the place of creating the pollution. ठीक है. Now see, peeping in the history, important है काहीतरी interesting. There had been thick fog in London due to air pollution during 5th to 9th December 1952. 1952 म्हणजे कधीची गोष्ट आहे. माझे बाबा पण तेव्हा जन्माला नाही आले होते. कदाचित माझे आजोबाच तेव्हा यंग असतील, छोटे असतील. Smoke due to burning of coal has been mixed. Smoke due to burning of coal had been mixed. कशामध्ये? फॉग जे काही होतं, सकाळी सकाळी धुकं पडतं ना, त्याच्याबरोबर हा धूर जमा झाला होता. हा धूर कसला होता? बर्निंग ऑफ कोल. And dark shadow of this smoke remained in the city for consecutive 5 days. Same situation again occurred 3rd to 6th December 1962. See, after 10 years. 10 वर्षांनंतर परत डिसेंबर मंथमध्ये, डिसेंबर इज कोल्ड सीझन, राईट. सो त्या थंड याच्यामध्ये जेव्हा की असं स्मॉग इज व्हॉट? स्मोक प्लस फॉग. स्मोक प्लस फॉग असे दोन शब्द एकत्र आले की स्मॉग बनतो. सो धिस हॅज हॅपन्ड इन टू द व्हेरी डेव्हलप्ड सिटी लाईक लंडन, की तिकडे पण असा स्मोक होता की 2-2, 4-4 दिवस लोकांच्या घरासमोर अंधार होता. तो अंधार कशामुळे होता? दिस स्मोग विच वॉज नॉट गोइंग एनिवेअर. डार्क शॅडो, अंधारासारखं वातावरण. In 1948, Petersburg was named as Black City when smoke and soot caused night-like situation during daytime. 1948 मध्ये, सी, जेव्हा माझे बाबा पण जन्माला आले नव्हते तेव्हाची गोष्ट आहे ही. सो ड्युरिंग धिस टाइम Petersburg, another famous city, was named as Black City कारण की एवढा तिथे स्मोक होता, एवढा धूर होता की सगळीकडे दिवसा पण रात्रीसारखं वातावरण झालं होतं. दिस इज ह्युमन इंटरव्हेन्शन. वेल, आपण आज आपला जो लेसन आहे त्याचा फर्स्ट पार्ट एअर पोल्युशन सुरू केला आपण. पीपीटी मध्ये तो पूर्ण केला, पुस्तकामध्ये तो आपण थोडासा पुढे नेलाय. त्याचा उरलेला भाग आपण पुढच्या वेळेला करूया आणि मग वॉटर पोल्युशन कडे जाऊया. तुम्हाला काही शंका असेल तुम्ही नक्की विचारा. भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू संगीता मॅम.